छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम वापरास मुदतवाढ द्या, महापौरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी, निधी उपलब्ध होणार. सांगली येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम शासनाने महापालिकेला ₹1 भाड्याने 50 वर्ष वापरासाठी दिले होते. त्याची मुदत 2022 संपली आहे. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीकडून महापालिकेला आलेल्या ₹3,19,00,000 निधीतून स्टेडियम विकासाची कामे करता आली नाहीत. त्यामुळे स्टेडियम वापरास आणखीन 50 वर्षांची मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी महापौर धीरज सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी मैना घोष यांच्याकडे केली आहे. याबाबत महापौर सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटलं आहे की तत्कालीन सांगली नगरपालिकेला 1972 साली शासनाच्या महसूल वन विभागाने छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरील 28,485 चौरस मीटर खुली जागा स्टेडियम बांधण्यासाठी दिली होती. 50 वर्षांसाठी एक जागा भाडेकराराने ही जागा दिली होती आणि शासनाच्या अटी शर्तीनुसार स्टेडियमचा वापर चालू आहे. मात्र दिनांक 14 नोव्हेंबर 2022 रोजी या कराराची मुदत संपली आहे आणि या दरम्यान जिल्हा नियोजन समितीमधून क्रीडांगणावर क्रिकेट ग्राउंड, RCC, गटार आणि ॲथलेटिक ट्रॅक विकसित करण्यासाठी दिनांक 19 मार्च 2021 रोजी बैठकीमध्ये ₹3,19,82,211 एवढा निधी मंजूर झाला. मात्र या भाडेकराराची मुदत नोव्हेंबर 2022 रोजी संपली आहे. त्यामुळे काम सुरू करता आले नसल्याने निधी परत गेला आहे. यामुळे क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील अनेक खेळाडू छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर घडलेले आहेत आणि भविष्यात घडत राहतील. क्रिकेटसह अन्य मैदानी खेळांचा विकास आणि प्रचार या हेतूने तत्कालीन नगरपालिका आणि सध्याच्या महापालिकेनं प्रेक्षक गॅलरी, पॅव्हेलियन, टर्फ विकेट केलेली आहे. त्यानंतर महापालिका शासन निधी DPCतून स्टेडियमच्या विकासासाठी निधी उपलब्ध केला जाणार आहे आणि त्यामुळे या स्टेडियमच्या वापरास मुदतवाढ द्यावी असे सूर्यवंशी यांनी निवेदनात म्हटले आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.